मुंबई गोवा महामार्गावर केबल खोदकामामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. 5 ते 6 फूट खोल खोदकाम, महावितरणची केबल तुटल्याने परिसर अंधारात. मुंबई गोवा महामार्गावर केबल टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झाले नसतानाच काही ठिकाणी तब्बल 5 ते 6 फूट खोल खोदकाम करण्यात आल्याचा आरोप आहे. या खोदकामादरम्यान महावितरणची भूमिगत केबल तुटल्याने परिसरातील वीज पुरवठा तब्बल 5 ते 6 तास खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. केबल टाकण्यासाठी खोदकाम करताना महामार्गाच्या सुरक्षेचे नियम पाळले गेले होते का? भूमिगत वीज वाहिन्या आणि इतर सेवांच्या केबल्सची पूर्वकल्पना संबंधित ठेकेदाराला होती का, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे महामार्गाचे काम सुरू असताना अशा प्रकारचे खोदकाम करण्यासाठी संबंधित विभागाची अधिकृत परवानगी घेण्यात आली होती का, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन झाले असल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी करण्यात आली नागरिकांकडून होत आहे. एकीकडे महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मात्र त्याच मार्गावर अशा पद्धतीने खोल खोदकाम होत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झालाय. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. स्वराज दर्शनसाठी प्रतिनिधी सुदर्शन कोटकर,